नमस्कार. आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बघूया विनोबा ॲपमध्ये पोस्ट कशी करायची. तर विनोबा ॲपमध्ये पोस्ट करण्यासाठी अगोदर साइन इन करायचं आहे. साइन इन करण्यासाठी तुम्ही रजिस्ट्रेशनच्या वेळेस जो मोबाईल नंबर वापरला आहे आणि पासवर्ड वापरला आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे. मोबाईल नंबर पासवर्ड टाकल्यानंतर आता आपण साइन इन करूया. जर तुमचा पासवर्ड विसरला असेल तर फॉरगेट पासवर्ड करून तुम्ही पासवर्ड पुन्हा सेट करू शकता. ठीक आहे. तर आता साइन इन करून आपण विनोबा ॲपमध्ये लॉग इन पूर्ण केलेलं आहे. आता हे मेन पेज आहे. या ठिकाणी बघू शकता विविध शिक्षकांनी आपापल्या शाळेतील विविध उपक्रम या ठिकाणी पोस्ट केले आहेत. तुम्ही देखील तुमच्या शाळेचे चांगले उपक्रम, चांगल्या गोष्टी इतरांपर्यंत पोहोचवू शकता. या माध्यमातून शेअरिंग अँड लर्निंग या प्लॅटफॉर्मचा उपयोग आपण करू शकता. तर आता आपण या ठिकाणी बघूया पोस्ट कशी करायची आहे. तर ॲड टीचर स्टोरी या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. ॲड टीचर स्टोरीला क्लिक केल्यानंतर इथे स्टोरी, क्लब, ॲक्टिव्हिटी, TLM असे ऑप्शन आहेत. तर TLM या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे जर तुम्ही स्वतः शैक्षणिक साहित्य निर्मिती केलं असेल, एखादा घटक शिकवण्यासाठी, एखादा धडा शिकवण्यासाठी, तो चांगल्या प्रकारे समजेल या ज्या काही तुमच्या स्टेप्स आहेत त्या तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता. त्यानंतर स्टोरीजमध्ये तुम्ही विविध गोष्टी अपलोड करू शकता. जसं तुम्ही तुमच्या वर्गात नवीन गोष्ट करून पाहिल्या, तुमच्या शिकवण्याची अनोखी शैली आहे, तुम्ही विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यासाठी प्रेरित केलं आहे, तुमच्या वर्गातला एखादा प्रेरणादायी विद्यार्थी आहे किंवा या व्यतिरिक्त काही असेल तर इतरला क्लिक करून त्या ॲक्टिव्हिटीचं टायटल तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. कोणतीही ॲक्टिव्हिटी, कोणताही उपक्रम अपलोड करताना तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या उपक्रमाची विस्तृत माहिती लिहायची आहे, जेणेकरून तुम्ही राबवलेला उपक्रम कसा राबवला, त्या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना काय फायदा झाला, ही माहिती जर इतरांना दिली तर त्यांना सुद्धा ती ॲक्टिव्हिटी त्यांच्या शाळेमध्ये राबवता येईल. ती ॲक्टिव्हिटी इतर विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल. तर ही माहिती टाकल्यानंतर इमेज किंवा व्हिडिओला क्लिक करून तुमच्या या गॅलरीच्या चित्राला क्लिक करायचं आहे. इथून तुम्ही तुमचा फोटो, व्हिडिओ निवडू शकता आणि सेव्ह करू शकता. आता आपण बघूया क्लब ॲक्टिव्हिटी. क्लब ॲक्टिव्हिटीमध्ये इथे तुमचा वर्ग निवडण्याची तुम्हाला संधी दिलेली आहे. आता आपण बघूया कोणकोणते क्लब आहेत. तर आता या ठिकाणी बघा, ज्ञानवर्धन क्लब आहे, पायाभूत क्षमताचा क्लब आहे, महावाचन क्लब आहे, अध्ययन निष्पत्तीवर व्हिडिओ बनवण्यासाठी आपण हे क्लब तयार केले होते. तर यामध्ये सुद्धा तुम्ही पोस्ट करू शकता आणि त्यामधून तुम्ही तुमची पोस्ट ऑफ द मंथ किंवा या क्लबमधील विनर म्हणून निवड होऊ शकते. तर आता आपण बघूया बोलक्या शाळा क्लबमध्ये पोस्ट कशी करायची. तर आता तुम्ही या ठिकाणी बघितलं असेल की ॲड टीचर स्टोरीमध्ये गेल्यानंतर आपण क्लब ॲक्टिव्हिटीमध्ये जाऊन या ठिकाणी बोलक्या शाळा हा क्लब निवडला आहे आणि इथे क्लब निवडल्यानंतर तुम्हाला या क्लबची माहिती जाणून घ्यायची असेल तर या ठिकाणी त्या क्लबचं पोस्टर दिलेलं आहे. तुम्ही हे पोस्टर बघू शकता. पोस्टर बघून तुम्हाला या उपक्रमामध्ये व्हिडिओ अपलोड करायचा असेल तर इथे अपलोड प्रोजेक्टवर क्लिक करायचं. अपलोड प्रोजेक्टला क्लिक करून तुमच्या शाळेचा व्हिडिओ तुम्हाला निवडायचा आहे. मी या ठिकाणी एक व्हिडिओ निवडतो. तो व्हिडिओ या ठिकाणी आता अपलोड होईल. ही हिरवी पट्टी पूर्ण झाल्यानंतरच तुमचा व्हिडिओ इथे अपलोड होईल, पण तो सेव्ह होणार नाही. सेव्ह करण्यासाठी आता पुढील प्रक्रिया मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता बघा, 80-84% झालं आहे आणि अशा प्रकारे हिरवी पट्टी पूर्ण होऊन व्हिडिओ या ठिकाणी अपलोड झाला आहे. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या शाळेचं नाव, तुमचं केंद्र, तालुका ही माहिती या ठिकाणी टाकणे गरजेची आहे. त्यानंतर ही माहिती टाकल्यानंतर तुम्हाला या बोलक्या शाळा या टॅगला क्लिक करायचं आहे. आता शाळेचं नाव टाकण्यासाठी ZPPS वाशिम हे क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी आता सेव्ह करू शकता. अशा प्रकारे तुमच्या बोलक्या शाळेचा व्हिडिओ हा इथे अपलोड झालेला
असेल.